हॅलो फ्रेंड्स, तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेगळ्या पद्धतीने केलेली अशी पालकची भाजी। तर खायलासुद्धा खूप टेस्टी आहे आणि बनवायला पण सोपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला आपण रेसिपी बघूया। त्यासाठी मी इथं पालक बारीक कट करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि मस्त असं ते मिक्स केलं मीठ आणि थोडा वेळ 10 मिनिटं झाकून ठेवलं। तर आता आपण भाजी बनवण्यासाठी इथं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खडा मसाला ॲड केला। नंतर बारीक कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आणि गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। तर आता कांदा परतेपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। पालकमध्ये पाणी तयार झालं असेल तर ते पाणी काढून घेऊया आपण। तर अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने पाणी काढून घ्यायचं। ते पाणी ग्रेव्हीमध्ये नंतर आपण यूज करायचं। तर याच्यामध्ये 1 वाटी बेसन ॲड करायचं। आता मसाले ॲड करूया। हळद, धना पावडर, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि जिरं। तर हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हाताने मळून घ्यायचं। पाणी न वापरता मळून घ्यायचं। अशा प्रकारे गोळा बनला की त्याला तेल लावायचं आणि स्टीमरच्या चाळणीला पण तेल लावून घ्यायचं आणि हे दोन्ही वड्या स्टीम करून घ्यायच्या। तर आता मी स्टीम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण भाजी बघूया। तर कांदा परतून झालेला आहे आपला। त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लाल तिखट, धना पावडर, चवीपुरतं मीठ हे ॲड करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्याला तेल सुटेपर्यंत थोडा वेळ ठेवून द्यायचं। तर पुढची प्रोसेस बघूया आपण। इथं टोमॅटोची प्युरी बनवायची, त्यासाठी मी इथं 2 बारीक कट करून घेतलेत टोमॅटो, 2 मिरची, 2 अद्रकचे तुकडे आणि लसूण। अशा प्रकारे ग्राइंड करून घ्यायचं आणि ते देखील भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं। तर इथं माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर ते तुम्ही नक्की करा। आणि टोमॅटोची प्युरी थोडीशी परतून झाली की त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि आणखीन 5 मिनिटं ठेवून द्यायचं। तर बघू शकता मस्त असं तर्री आलेले आहे, मस्त ग्रेव्ही शिजून झालेली आहे। तर आपण बघूया आपल्या वड्या पण स्टीम झालेल्या आहेत। तर आता ह्या कट करून घेऊया आणि अशाच तुम्ही डीप फ्राय करून पण खाऊ शकता, जसं की आपण कोथिंबीर वडी करतो तसं। आणि बघू शकता किती मऊ अशा झालेल्या आहेत। तर आता मी ह्याला शॅलो फ्राय करून घेतलं आहे आणि ह्या भाजीमध्ये ॲड करून घ्यायच्या। तर मस्त अशी आपली भाजी तयार आहे। दिसायला पण किती टेम्पटिंग दिसते बघा। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत। तर चला, बाय।